डन 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 डन। मी आज आली आहे डेक्कन म्हणजे इथे खूप छान सिनियर सिटीजन्ससाठी ओल्ड एज होम आहे आणि ह्या ओल्ड एज होमचं नाव आहे आनंदधाम आणि थोडेसे म्हणजे पॅकेजेस थोडेसे हाय असणार आहे कारण सर्व्हिसेस खूप छान आहेत आतल्या आणि जुन्या काळातला बंगलोज आहे आणि छान आहे। मेन म्हणजे आजचा ब्लॉग करण्याचं कारण असं आहे की माझे खूप छान म्हणजे माझ्यापेक्षा एजने मोठ्या आहेत पण माझ्या तर ह्या आहेत अनिताताई आणि त्यांचे हजबंड आणि मॅडम। ह्या आनंदधामची पूर्ण मॅनेजमेंट अगदी मायेने किती 10 वर्ष आपण एका ठिकाणी काम करणं इतकं सोपं नाहीये। आजकाल आपण बघतोय लोक 1 वर्ष काम म्हणजे एका ठिकाणी जॉब करणं किंवा कंपनीत असो तर एवढं लॉंग टर्म कोणी जात नाही कारण माझ्याकडे पण भरपूर अशी लोक आहेत की 2-3 वर्ष केलं की निघून जातात। पण मला असं वाटलं इथे जॉईनिंग करण्याआधी मॅडम मला भेटलं असतं तर पूर्ण सगळं शांती पण छान पाहिलं असतं पण असं काही नाहीये। ठीक आहे आजची आमची रिलेशन तर त्यांची आणि माझी ओळख 5 ते 6 वर्ष झाले मिनिमम आहे। तर ह्या आहेत अनिताताई खूप छान आहेत स्वभावाने आणि सगळ्या आनंदांमधील आजी आजोबांना मायेने प्रेमाने जपतात। ते पण मॅडमचे हजबंड आत्ता नाही आहेत नाहीतर ओळख करून दिली असती आणि मॅडम सुद्धा सगळ्यांना खूप छान जपतात। सगळ्या आजी आजोबांचे काही प्रॉब्लेम असतील तर त्यांच्याकडे घेऊन येतात। पूर्ण मॅनेजमेंट इथली बघतात आनंदधामची आणि इथले जे ओनर आहे ते डॉक्टर आहे आणि ते हे एक NGO चालवतात आणि खूप चांगल्या सर्व्हिसेस आहे। ब्लॉग करण्याचं कारण असं होतं की मला खास ह्यांची ओळख करून द्यायची होती आणि एक चांगली मैत्रीण मिळणं पण हे नाही। मी ह्याच साईडला आले होते माझं थोडंसं FC रोडला काम होतं तर म्हटलं चला आपण भेटून पण जाऊया। कोणताही आपल्याला त्याच्यामध्ये स्वार्थ किंवा काय असं नाहीये पण एखाद्याचा स्वभाव आपल्याला पटला ना तर असं वाटतं की एक भेटण्यासाठी ओढ असते की चला ह्या एरियात आलं तर खास त्या व्यक्तीला भेटून जाऊ म्हणून मी अनिताताईंना भेटायला आले। पण छान वाटलं खूप दिवसातना भेटायला आले। तर हे त्यांचं ऑफिस आहे ऑफिसमध्ये ते इथे सगळं बसून त्यांची मॅनेजमेंट वगैरे फूड क्वालिटी सगळं बघत असतात आणि 10 वर्ष एका ठिकाणी टिकून राहणं म्हणजे त्यांचं एक कौतुक आहे कारण 10 वर्ष एकाच ठिकाणी कामाची क्वालिटी मेंटेन करणं आणि ते काम करून देणं कारण ओनरलाही माहिती की हा खूप प्रामाणिक आणि मनापासून करतात म्हणून आज त्या 10 वर्ष इथे टिकून आहेत। हा एरिया कोणता आला? डेक्कन आपटे रोड ह्या ठिकाणी आहे आनंदधाम नावाने आणि ह्या आहेत इथल्या म्हणजे आपण ऍज अ संचालिकाच म्हणावं लागेल कारण पूर्ण सगळं होल अँड सॉल हेच बघतात आणि बऱ्याच वेळा मला म्हणजे आपल्या एरियामध्ये मी आपलं वारजेला आहे शांतीवन जर वारजेला काही रेफरल असतील वारजेला कोणाला पाहिजे असेल तर ते वारजेचं पण रेफरल देतात बऱ्याच वेळा आणि मला आपले जे आजी आजोबा असतील जर कोणाला वारजे एरियात लोकेशन हवं असेल तर मला तिथे पण ते ऍडमिशन्स देतात। समजा इथलं ह्यांचं फुल असेल किंवा इथे जागा नसेल कारण लोकांना सिटी जवळच पाहिजे असतं थोडंसं ग्रामीण भागात किंवा विलेज वगैरे नको असतं कारण आजकाल आपण बघतोय डिजिटल सगळं झालेलं आहे लाईफ त्यामुळे कोणतेही आजी आजोबा ओल्ड एज मध्ये राहायचं असेल तर बँक जवळ आहे का ATM जवळ आहे का शॉप जवळ आहे का ह्या सगळ्या चौकशी करतात। 10 मध्ये एखादी व्यक्ती असते की त्याला निसर्गाच्या सानिध्यात हवं असतं तर अशा प्रकारे हे खूप छान प्रकारे आनंदधाम चालवतात आणि खरं सलाम आहे मॅडमला 10 वर्ष एकाच ठिकाणी टिकून राहणं आणि तेही काम प्रामाणिकपणे करणं कारण आपलं असल्यासारखं पूर्ण आनंदधाम त्या जपतात। सकाळी येतात ते संध्याकाळी 6:30-7 पर्यंत इथे असतात आणि खूप चांगल्या प्रकारे ते रन करतात। आता वयोमानाप्रमाणे सरांची तब्येत थोडीशी कमी जास्त असते कधी आजारपण वगैरे असतं पण खूप चांगल्या प्रकारे आणि त्या माझ्या खूप चांगल्या मैत्रीण आहेत आणि अशी मैत्रीण मिळणं पण आणि टिकून ठेवणं पण खूप गरजेचं आहे। तर मी एक थोड्याच वेळात तुम्हाला पूर्ण यांचा आनंदधाम दाखवते आपण बघूयात। तर अनिताताईंच्या इथे आली आहे। अनिताताई स्वतः छान एक्सपिरियन्स सांगतील त्यांचा आनंदधामचा आणि मस्त आहे बाहेर पण फिरायला अशी भरपूर स्पेस आहे गार्डन आहे आणि सगळे आजी वगैरे मस्त फिरत आहे। अनिताताई थोडंसं तुमच्याबद्दल माहिती द्या की मला। नमस्कार माझं नाव अनिता मकलूरकर। मी गेली 10 वर्ष या वृद्धाश्रमाचं मी आणि माझे मिस्टर अरविंद मकलूरकर 10 वर्ष गेली वृद्धाश्रमाचे व्यवस्थापन करतोय आणि हे व्यवस्थापन कसं मिळालं बुवा तर ही काही स्वामींची कृपा परमेश्वराची कृपा आणि मिळाल्यावर तर अनिताताईंनी 10 वर्ष आनंदधाममध्ये घालवले आणि अगदी प्रेमाने इथले सगळे आजी आजोबा सांभाळले
तर आपण त्यांचा एक छानसा एक्सपिरियन्स घेऊया की कशा प्रकारे त्यांनी आनंदधामची सुरुवात केली आणि इथली पूर्ण मॅनेजमेंट कशा प्रकारे बघतात. कारण बऱ्याच वेळा मी त्यांना भेटायला येते तर इतकं छान प्रकारे त्या सगळ्यांची काळजी घेत असतात, कोणाला काय हवंय नकोय पूर्णपणे बघतात. तर आणि तर त्यांशी बोलूयात आपण सगळेजण की अशा व्यक्ती क्वचित आपल्याला मिळतात की ज्या इतकं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पूर्ण आपलं 24 तास म्हणलं तरी चालेल, पूर्ण ध्यान फक्त आश्रमातच, तरच तिथली लोक आपल्याला एवढी जॉईनिंग होऊ शकतात, एवढी छान सगळं एक बॉन्डिंग होऊ शकतं. कारण मी पण तेच काम करतेय. आधी सगळ्यात मेन म्हणजे एक दैवत म्हणूनच आजी आजोबांकडे बघितलं ना तर ते खूप छान रिलेशन तयार होतं प्रत्येक व्यक्तीमध्ये. आणि सेम माझा जसा रोल आहे ना सेम रोल अनिताताई करतात. पण त्या फक्त एवढंच की ऍज अ मॅनेजमेंट बघण्यासाठी आहे, पण मॅनेजमेंटपेक्षा एक आपलं घर म्हणून ते काम करतायत. तर अनिताताई तुमचा छान असा एक्सपिरियन्स सांगा की सगळ्यांना. नमस्कार, माझं नाव अनिता मकलूरकर. मी गेली 10 वर्ष आनंदधाम ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र याचं व्यवस्थापन करते. मी आणि माझे मिस्टर श्री अरविंद मकलूरकर. हे काम तुम्हाला परमेश्वराने आपोआप दिलेलं असतं, तुम्ही ठरवून खूप काही करू शकत नाही. ओघाओघाने या डॉक्टर अनुराधा ज्या नारळकर आहेत, इथल्या फडके हॉस्पिटल म्हणून आहे FC रोडवर, त्याच्या त्या ओनर आहेत आणि त्यांची सहज जाहिरात आली होती, त्यातनं माझी निवड झाली किंवा मी पोहोचले तिथपर्यंत. कारण त्यांच्या भोवती इतके एज्युकेटेड पीपल आहेत, कम्प्युटर कंपनी आहे, त्या सगळ्यांना डावलून मला ही सेवा करायची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. आणि त्यांनी मला पूर्ण मोकळीक दिली आहे कामाची. तूप कितीही वापरा, सणावाराचे गोड पदार्थ, कुठे काही जायचं बागेत फिरायला, ट्रिप करायला. तर आणि मला हे एक देवालयच आहे माझं. पंढरपूरला जाता का हो, आजी लोक म्हणतात जाणार आहे का तुम्ही, म्हणलं हेच माझं पंढरपूर आहे. आणि इतकं बॉन्डिंग झालेलं आहे की मला बाकी काही स्वयंपाक पाणी करा म्हणलं तर आवडत नाही, पण आनंदधामला जायचं म्हणलं की लगेच मी पोचलेली असते. कालच माझी मुलगी म्हणली घरी आहेस की बाहेर आहेस, तर म्हणलं नाही आज जरा बरं वाटत नाही, घरीच थांबणार आहे. पुन्हा 1 तासाने फोन आल्यावर मी आनंदधामला पोचलेली होते. म्हणजे बरं नसलं तरी इथे आल्यावर बरं वाटायला लागतं. आणि ही एक त्यांनी आपल्याला दिलेली सेवा करण्याची संधी पाहते मी, नकळत का होईना, किंवा आपण आधी काहीतरी कमी केलं असेल किंवा आता ती पूर्ण करायचं आहे आपल्याला सेवा. आणि सगळे आमचे चालते फिरते लोक आहेत, आनंदी लोक आहेत. पूर्ण ब्राह्मणी पद्धतीचं जेवण असतं, त्यांना विचारून भाज्या करतो, खेळ असतात, व्यायाम असतो. मी स्वतः व्यायाम घेते, त्यांना काही भाजी करावीशी वाटली तर ती करू देतो आम्ही. अशा प्रकारे छान. आणि अनिता देवकर यांची माझी भेट अशीच एका आजीच्या संदर्भात झाली. एक 6-7 वर्ष आम्ही ओळखतो एकमेकांना. आणि त्यांचं काम म्हणजे अवघड आहे, कारण स्वतः करताना किती अडचणी असतात. कारण जेव्हा नातेवाईक आजी आजोबांना घेऊन येतात, आजीला घेऊन येतात, ते निगेटिव्ह विचाराने आजी येत असते. तिथे तिला काय झाल्यावर नातेवाईक लगेच हात वर करून मोकळे होतात की नाही असं चुकलं तसं चुकलं, वाद घालणे, ह्या पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे मार्गी लावत असतात. तर हे खूप अवघड आहे. आणि माझ्याकडे जेव्हा फुल असतं तेव्हा किंवा पेशंट कोणी येतं की आम्हाला काहीतरी सुचवा, तर मी अशी 2-3 नावं सुचवत असते. पण लोकांना डेक्कनच हवं असतं. बरं, डेक्कनच्या या उमऱ्याच्या बाहेरही जात नाहीत 5-5 वर्ष, पण तरी एक डेक्कनवर राहतो असा फील आहे. आणि छान आहे. आमच्या दोघींची मैत्री चांगली आहे. त्यांचे ब्लॉग्स बघत असते मी. आणि त्यांचं ते भात लावणं वगैरे इतक्या सगळ्यांमध्ये त्या इंटरेस्टेड आहेत ना, खूप छान. आणि अशा प्रकारे लोकांनी सेवा करायलाच हवी आहे. त्यांच्याकडे बघून तर गणा घ्यायलाच पाहिजे, कारण इतकं फुकट काम करत असतात, कुठून पैसा आणतात मला काहीच म्हणजे विचार करण्याच्या पलीकडचं सगळं त्यांचं ते काम आहे. आणि छान वाटतं. त्या डेक्कनवर आल्या की येत असतात आमच्याकडे. मलाही खूप वेळा बोलवलंय, पण आज मी प्रयत्न करणार आहे जाण्याचा. नाही, आणि खरोखरच मला पण बरेच लोक विचारतात म्हणजे आपल्या आश्रमातलेच की एवढं सगळं मोफत तुम्ही कसं चालवतात. कारण तसा विचार करायला गेलं तर 100 लोक आहेत शांतीबनमध्ये. आणि अगदी 16 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंत ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही लोक आहेत. आणि सगळ्यात मेन तर मी शंकर महाराज मठातले जे आमचे भोसले सर आहे त्यांचे खरंच मी अगदी मनापासून आभारी आहे. कारण गेले
6 महिने आपल्याला ते खिचडी म्हणजे पोच करतायत. म्हणजे एक प्रसाद आमच्या सगळ्या लोकांना मिळतोय. पण नुसतं आपल्याला खिचडीवर नाही चालत, तर त्या लोकांना भाजी, पोळी, कोशिंबीर हे सुद्धा द्यावं लागतं. त्यामुळे पोळी भाजी तिथे बनवली जाते आणि सोबत फक्त खिचडी असते. पण मंदिरातनं ती एक मदत मिळते, त्यामुळे कुठेतरी तांदळाचा खर्च वाचतो, गॅसचा खर्च वाचतो आणि शेवटी एक प्रसाद मिळतोय ही भाग्याचीच गोष्ट आहे. तर अशा प्रकारे थोडी मोठी मदत येते ना. आणि मी ज्या एरियात राहते सिंहगड रोड, तर त्या एरियातनं बरेचसे कपडे वगैरे मिळतात. कारण मनोरुग्ण म्हटलं की कपडे फाडणं, तोडणं ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला बरेचसे कपडे तिथे मदत म्हणून मिळतात. जुने कपडे, अगदी काय आम्ही म्हणत नाही नवीन आणून द्या. तर तुम्हालाही पॉसिबल असेल तर खरंच शांतीवनला भेट द्या. वडगाव बुद्रुक इथे आपलं पूर्ण मनोरुग्णांसाठी मोफत सेवा आहे आणि जर काही मदत करता आली तर नक्की करा. आता मी आनंदधाममध्ये आली तर आणि तर त्यांची ओळख करून दिलीच, पण हे पेड आहे आणि पण सर्व्हिसेस खूप चांगल्या आहेत. कारण मेन मॅनेजमेंट करणाऱ्या मॅडम जर एवढ्या छान असतील तर तिथे सगळ्यांना चांगल्या सर्व्हिसेस, फूड सगळं चांगलं मिळणार आहे. आणि मेन पाया भक्कम असेल तर सगळ्या गोष्टी छान होतात. आणि त्या 10 वर्ष ही सेवा करतात. जसं की मी 10 वर्ष शांतीवन चालवते, तसं 10 वर्षापासून आनंदधाममध्ये आहे. असं वाटलं मला आजचा व्लॉग करावा, तुम्हाला शेअर आणि एक चांगल्या व्यक्तीची ओळख करून देणं, तर हे खरंच गरजेचं आहे. कारण तुम्ही पण किंवा मी पण आपण त्यांच्याकडनं काहीतरी एक मोटिवेशनल मेसेज तर घेऊ शकतो. तर मी तुम्हाला रूम पण दाखवते सगळ्यांच्या आनंदधाममधल्या. हे आहे मंदिर आणि हे पूर्ण आहे ऑफिस आनंदधामचं. आणि हा त्यांचा डायनिंग एरिया आहे. त्याच्यानंतर इथे सगळेजण TV बघायला बसतात. म्हणजे डायनिंग एरिया छान, आजी पेपर वाचत आहे. आणि इथे जेवणासाठी सगळेजण ज्यांना पॉसिबल आहे टेबल चेअर, तर इथे येतात सगळेजण. तुमच्याकडे साऊंड सिस्टीम पण आहे का मॅडम? पण असं जुनं असं फील येतो पण आल्यावर. हां, आणि तर ते 2 मिनिटं लाईटला म्हणा बाथरूमची. अशा प्रकारे बाथरूमची सुविधा किती क्लीन आणि स्वच्छ सगळं मॅनेजमेंट आणि तर त्यांची आहे. ह्या रूम्स आहेत. एका रूममध्ये 2 बेड असतात, फॅन, कबर्ड्स, लॉकर्स अशा प्रकारे आणि कमोड वगैरे, गिझर रूममध्ये. आणि किती क्लीन आहे बाथरूम पण. आणि खरोखर म्हणजे ह्यांची मॅनेजमेंट आपल्याला कळतच आहे की किती चांगल्या प्रकारे करत आहे. तर डायनिंग एरियातनं आपण थोडंसं आत आलो की इथे बाजूला पण एक रूम आहे. इथे छान. नमस्ते, जेवलात का? जेवले की. करमतंय का? करमतंय का? हो. असे छान कपडे सुकायला टाकले आहेत. पाऊस आहे ना बाहेर, त्याच्यामुळे आम्ही कुठे जाऊ तिथे आम्हाला करमतं. नाही, इथे असंही काही कमी नाहीच आहे ना. जेवायचंय, झोपायचंय, TV बघायचंय, असं छान आहे सगळं रुटीन. बाहेर छान गार्डन आहे फिरायला. फिरायला आहे. हो ना, चांगलं आहे. आजकाल सगळे फ्लॅट सिस्टीम मध्येच राहतात. उलट असं राहायला छान वाटतं, बरोबर की नाही? प्रत्येकाची दारं बनतात. हा, आणि नको वाटतं मला. मी पण फ्लॅट मध्ये राहते, मलाही नाही आवडत फ्लॅट मध्ये. असं वाटतं मस्त असं ओपन स्पेस मध्ये राहावं. तुमचं काय नाव? सोहनी. सोहनी. ते झोपले आहेत वाटतं. बरं नाही. बघा बाहेरचा स्पेस किती छान आहे. आणि ते पण डेक्कनला अगदी मेन रोडवरच, अगदी सगळं सिटी एरिया जवळ. हा, असं छान गार्डन डेव्हलप केलं आहे. आणि ही सगळी जुनी झाडं दिसतात है ना, सगळी जुनं 100 वर्षापूर्वीची झाडं. मस्त गार्डन केलं आहे. फुलं आली आहेत झाडांना. आजींचं वय किती आहे? मला सांगितलं ह्यांनी 100 कम्प्लीट. तुमचं वय म्हणून सांग. वय 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 199 चालू आहे. 100व्या बरोबर आहे. नाही, 100 होऊन 3 महिने. 100 नाही झाली, 26 होणार. 26 ला होणार. हो. अच्छा, ह्या 26 ला. तुम्हाला जास्त माहिती. आता गणित कच्चं असलं तर बसले. तरी तुम्ही हेल्दी आणि छान आहात. हा, नाही का? हो. चप्पल घालू का? समोरच मेन रोड आहे. हा, आपटे रोड आहे ना मॅडम? आपटे रोड. शाळेच्या शेजारी. आणि छान झोपाळा केलाय सगळ्यांसाठी बसायला. मागे पार्किंग एरिया थोडासा आहे. बेंचेस ठेवले आहेत बसायला. आणि किती छान वाटतं ना असं जुनं कन्स्ट्रक्शन, कौलारू वगैरे मस्त वाटतं.
आणि असं बघायला पण मिळत नाही. आणि ते ही आपटे रोडला अशी घरं म्हणजे बघायला मिळणं तुरळक आहे, कारण सगळ्यांचे कन्स्ट्रक्शन आणि बिल्डिंग एवढ्या मोठ्या मोठ्या असं झालं आहे. आणि छान वाटतंय मला खरंच तुमच्या इथे आलं ना, असं एकदम पॉझिटिव्ह वाटतं, मस्त वाटतं. वास्तू तशी पॉझिटिव्ह, वास्तू पॉझिटिव्ह आहे, पण असं जुनं कन्स्ट्रक्शन असं कौलारू वगैरे नाही मिळत कुठे, आणि ते फील छान असतं तसं. आता ह्या बिल्डिंगमध्ये किती मेंबर आहे? इथे 9 आहे. अच्छा. आणि हा खाली कट्टा भरतो संध्याकाळचा 3 ते 6. कॅरम बोर्ड, पत्ते, चेस. त्यांच्या ट्रिप वगैरे पण असतात ना? कधीतरी एखादी काढतात. आणि सगळे हा मागचा एरिया आहे तुमचा. आणि आता तुमच्या इथे किती मेंबर आहे आतमध्ये? इकडे सगळे मिळून 23 आहेत आतमध्ये. बापरे. नाही, इथे 16 9 वरती आणि 9 वरती. आणि हा सगळा इथे म्हणजे संध्याकाळचा कट्टा असतो इथे सिनियर सिटीजन्ससाठी. म्हणजे इथले जे एरियातले आहेत सिनियर सिटीजनसाठी, तर त्याच्यासाठी विरंगुळा केंद्र आपण म्हणू शकतो, हो ना. फक्त ऍक्टिव्हिटीज वगैरे भरवल्या जातात, कारण आजकाल आहे ना सगळी मुलं ऑफिशियली बिझी असल्यामुळे आई बाबांना आपल्याला वेळ द्यायला मिळत नाही. त्यामुळे त्यांनी इथे ऊर्जा कट्टा असं हा संध्याकाळचा कट्टा भरवतात. त्याचं नाव आहे ऊर्जा कट्टा. तर संध्याकाळी आणि तर ताई नाही बघत ते, त्यातले एक जण कोणीतरी आहे, तर ते पूर्ण खरंच वर्षाताई म्हणून त्या बघतात वाटतं. आणि छानपैकी तो ऊर्जा कट्टा चालतो. आणि किती छान हे ऊर्जा कट्ट्यावाल्यांसाठीच आहे का? त्यांच्या छान प्रकारे हे आनंदधाम, डेक्कन, आपटे रोड अशा ठिकाणी हे ओल्ड एज होम आहे. लिफ्ट सुद्धा आहे, खाली बंगलो आहे आपण जो बघितला तो. आणि अशी छान सोय केली म्हणजे खरं. आणि मेन म्हणजे सोयीपेक्षा आहे ना, आणि तर त्यांनी जी मॅनेजमेंट ठेवली आहे प्रत्येक ठिकाणी. आता बघितलं आपण रूम वगैरे किती क्लीन आणि स्वच्छ असतात. आता माझ्या स्वतःच्याच आश्रमात मला इतके प्रॉब्लेम येतात ना क्लिनिंग विषयी, की बाबा दिवस मला उभं राहून त्यांच्याकडनं साफ करून घ्यावं लागतं, तेव्हा ते लोक करतात, नाही तर स्वतःहून ते अजिबात करत नाही. पण गेलो की समजा कुणीही काही करत तुम्ही येणारे म्हटलात की ते. आणि मेन म्हणजे कसं एक युनिट असतं ना आपलं, एक आश्रम असतं ना, मला मॅनेजमेंट करायला काहीच अवघड नसतं. पण सगळ्या ठिकाणी फिरणं नाही होत शक्य. म्हणजे मी समजा एका ठिकाणी गेले ना, तिथे माझा अख्खा दिवस जातो, पण दुसऱ्या ठिकाणी जाणं मग प्रॉब्लेम येतो. कोण आजारी असतं, सिरियस होतं कोण. तर अशा प्रकारे आज आपला आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, आनंदधाम आणि अनिताताईंची भेट कशी वाटली, तर मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि जर खरंच तुम्हाला आनंदधामला भेट द्यायचं असेल तर अनिताताईंचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. जर कोणाला गरज असेल तर तुम्ही आनंदधामला भेट देऊ शकता. अगदी मेन पुणे सिटीमध्येच आहे, डेक्कन आपटे रोड असा हा ॲड्रेस आहे. आणि छान आहे, जसं आपण कौलारू. मला तर अशा प्रकारे अनिताताई पूर्ण मॅनेजमेंट बघतात. आणि जर कोणाला काही असं ओल्ड एज रिलेटेड काही चालू करायचं असेल तर अनिताताईंना असंही 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्या पूर्णपणे इथली मॅनेजमेंट खूप छान प्रकारे बघतात. जर कोणाला असं म्हणजे ओल्ड एज सिनियर सिटीजनसाठी काही छान असं पाहायचं असेल तर पूर्ण मॅनेजमेंट आणि चांगल्या प्रकारे मदत करू शकतात. तर तुम्ही जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर अनिताताईंसोबत करू शकता, किंवा मलाही तुम्ही फोन करून मी अनिताताईंचा नंबर शेअर करेल. तर अशा प्रकारे तुम्ही आजचा हा व्हिडिओ पाहिला आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि आनंदधाम पाहायला आणि अनिताताईंना खास भेटायला नक्की या. धन्यवाद.